श्रीराम जय जय राम। आनंद हवा असेल तर नाम घ्यावे। शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते, त्यालाच आजार म्हणतात। सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते। नाम हे सुंठीसारखे आहे। पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते। म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो। आपल्या तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे, तो अखंड तेवत ठेवायचा असतो। त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो। तसे ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे। थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे। आनंदाचा उगमच नामात आहे। केव्हाही आणि कोठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे। आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो। म्हणून हा आनंद अशाश्वत होय। खावे, प्यावे आणि मजा करावी हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही। कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली। उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा। रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका। अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही। साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे। जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखे आहे। ज्याच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल। म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे। सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले। तुझा विसर न व्हावा असे श्री तुकाराम बुवांनी मागितले। याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो। व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात, त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी। ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 4 दशक 3। विषय वाणीचे शुद्धीकरण, शब्दसंयम आणि संवादातील विवेक। समर्थ रामदास यांनी दासबोधमध्ये वाणीचा विषय फार सूक्ष्मपणे घेतला आहे, कारण मनाचे स्वरूप वाणीमध्ये दिसते। माणूस ओळखायचा असेल तर त्याची वाणी ऐका। समर्थ सांगतात,
वाणी ही फक्त आवाज नसते, ती मनाची दिशा असते. मन अस्थिर असेल तर शब्द तीक्ष्ण होतात. मन शांत असेल तर शब्द औषध बनतात. 1. शब्दांचा परिणाम. मानसशास्त्रीय दृष्टिकोन. समर्थांचा मुद्दा असा आहे की शब्द फक्त ऐकले जात नाहीत, ते मनात साठवले जातात. उदाहरण 1. घरातील संवाद. आई मुलाला रोज म्हणते, तू काहीच कामाचा नाहीस. हे वाक्य एकदाच ऐकलं तर दुखतं, पण रोज ऐकलं तर मुलगा ते खरं मानतो. शब्द स्वभाव घडवतात. समर्थ इथे सूचित करतात, वाणी ही कर्मासारखीच परिणाम देणारी असते. 2. कठोर सत्य आणि हितकारक सत्य. समर्थ सांगतात, सत्य बोलावं पण विवेकाने. उदाहरण 2 डॉक्टर. एक डॉक्टर रुग्णाला म्हणतो, तुमची स्थिती फार वाईट आहे. दुसरा म्हणतो, आजार आहे पण आपण उपचार करू शकतो. दोघेही सत्य बोलतात, पण एका वाक्याने भीती निर्माण होते, दुसऱ्याने धैर्य. समर्थ म्हणतात, सत्य हितकारक असावं. 3. परनिंदेचा सूक्ष्म दोष. समर्थ परनिंदेला मोठा दोष मानतात. उदाहरण 3. कार्यालयातील चर्चा. 3 लोक चहावर बसून चौथ्याबद्दल बोलतात. सुरुवात मजेत होते, पण हळूहळू ती टीकेत बदलते. परिणाम, विश्वास कमी होतो, वातावरण विषारी होतं, स्वतःचं मनही अस्वस्थ होतं. समर्थ सांगतात, परनिंदा म्हणजे मनाचं प्रदूषण. 4. मौनाचा उपयोग. पळवाट नव्हे, साधना. समर्थ मौनाला फार महत्त्व देतात. उदाहरण 4. कौटुंबिक वाद. पती पत्नी भांडतात, दोघेही बोलत राहतात. वाद वाढतो, पण एकाने थांबून शांत राहिलं तर वाद अर्धा कमी होतो. मौन म्हणजे संवाद टाळणं नाही, तो योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. 5. वाणी आणि आत्मशिस्त. समर्थ सांगतात, ज्याने वाणी जिंकली त्याने मन जिंकलं. उदाहरण, सोशल मीडिया. कोणी पोस्ट टाकते, आपल्याला राग येतो, आपण लगेच प्रतिक्रिया लिहितो, नंतर पश्चाताप होतो. जर 5 मिनिट थांबलो असतो. समर्थांचा संदेश आजही लागू पडतो. समास 4.3 चा मुख्य संदेश. शब्द हे कर्म आहेत, वाणी मनाचं प्रतिबिंब आहे. मौन आत्मसंयम आहे, हितकारक सत्यच बोलावं. समर्थांचा गाभा असा, ज्याने वाणी शुद्ध केली त्याने अर्ध साधन पूर्ण केलं. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.